हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 7वी इतिहास नागरिकशास्त्र द्वितीय घटक चाचणी सराव पेपर सोडवणार आहोत. तुम्ही तयार आहात मुलांनो? मग चला तर मग आपण प्रश्नपत्रिका सोडवूया. 12 गुणांचा पेपर आहे. प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा. 2 गुणांसाठी आहे. इथे 2च दिलेले असतात, पण मी इथे 3 दिलेले आहेत. बादशाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे टिंबटिंब. पर्याय दिलेले आहेत. संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण, खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले. उत्तर आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. पुढचा आहे सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडणारा डॅश डॅश. अ मुरारबाजी देशपांडे, ब तानाजी मालुसरे, क फिरंगोजी नरसाळा. उत्तर आहे तानाजी मालुसरे. ब पर्याय बरोबर आहे. तिसरा आहे मुघल बादशाने याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. अ निजाम उल मुल्क, ब नादिरशाह, मोहम्मद खान बंगश. यापैकी उत्तर आहे अ निजाम उल मुल्क. ब प्रश्न एका शब्दात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी आहे. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा कोण? छत्रसाल राजा. बुधभूषण हा ग्रंथ लिहिणारा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे. क प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी. सरदेशमुखी म्हणजे काय? उत्तर सरदेशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1 भाग होय. चौथाई म्हणजे काय? उत्तर चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग होय. तिसरं शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण होते? उत्तर शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी जोखीम पत्करली होती. पुढचा आहे प्रश्न दुसरा अ, थोडक्यात उत्तरे लिहा. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? उत्तर रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी सैनिकांना पुढील बाबतीत सक्त ताकीद दिली होती. शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये. सैनिकांच्या युद्धविषयक हालचाली शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आड येता कामा नये. शेतातील उभी पिके कापू नयेत. शेतकऱ्यांची घरे लुटू नये. युद्ध मोहीम शत्रूच्या प्रदेशात जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे. प्रश्न तिसरा अ, नागरिकशास्त्राचा आहे. रिकाम्या जागा भरा. नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद टिंबटिंब करण्यात आलेली आहे. उत्तर नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद संविधानात करण्यात आलेली आहे. दुसरं 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना टिंबटिंब घेण्याचा मूलभूत हक्क आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. पुढचा आहे ब, एका वाक्यात उत्तरे लिहा. मूलभूत हक्क का दिले जातात? उत्तर नागरिकांना आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी मूलभूत हक्क दिले जातात. पुढचा प्रश्न आहे शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय? उत्तर कोणत्याही प्रकारच्या शोषणाला बळी न पडण्याच्या आणि शोषण वा पिळवणूक होऊ न देण्याच्या हक्काला शोषणाविरुद्धचा हक्क असे म्हणतात. आता याऐवजी दुसरा प्रश्न विचारला जातो. पुढील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. म्हणजे काही प्रश्नपत्रिकांमध्ये एका वाक्यात उत्तरे असतात, तर काही प्रश्नपत्रिकांमध्ये पुढील वाक्य दुरुस्त करून लिहा. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. म्हणून हा किंवामध्ये टाकलेला आहे मी. कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच हक्क प्राप्त होत नाहीत, तर हे वाक्य दुरुस्त करून लिहायचे. कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच हक्क प्राप्त होतात. पुढचं आहे कोणताही कायदा सर्वांसाठी सारखा नसतो. दुरुस्त करायचं आहे वाक्य कोणताही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. पुढचा प्रश्न आहे थोडक्यात लिहा. मूलभूत हक्क म्हणजे काय? उत्तर प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होऊन प्रगती होईल. अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते. संविधानात नमूद केलेल्या या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा.
पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.